वसई विरार महापालिकेमध्ये भाजपचा गटनेता पाहायला मिळतोय। गटनेतेपदी अशोक शेळके यांची निवड झालेली आहे। फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। वसई विरारमध्ये भाजपच्या 43 नगरसेवकांचा विजय आतापर्यंत झालेला आहे। गेली अनेक वर्ष लालपरी लोकांच्या सेवेत असली तरी या लालपरीची दुरवस्था काही कमी होत नाहीये। खास करून लालपरीचे एसटी डेपो देखील वर्षानुवर्षे दुरवस्थेतच असल्याचं पाहायला मिळतं। मुंबईतील एसटी डेपोची अवस्था देखील राज्यातील इतर एसटी डेपोंपेक्षा काही वेगळी नाही। मुंबईतील परळसारख्या मोठ्या डेपोत देखील शौचालयाची अवस्था खराब आहे। शौचालयात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तर आहेच, यासोबत साफसफाई देखील व्यवस्थित असलेली पाहायला मिळत नाही। तसंच डेपोच्या इतर परिसरात विना वापराचे सामान उघड्यावरती ठेवण्यात आलेलं आहे। याच डेपोमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे भेट देत पाहणी केली। डेपोत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खोलीत दारूच्या बाटल्या सापडल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील केली। या एसटी डेपोच्या बाहेरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। राज्यातील कानाकोपऱ्यातील खेड्यांना शहराशी जोडण्याचं काम जे आहे ते लालपरीच्या माध्यमातून केलं जातं आणि गेले अनेक वर्ष ही लालपरी अशी सेवा देत असलेली आपल्याला पाहायला मिळेल। आता मी परळच्या जे मुख्य डेपो आहे या मुख्य डेपोच्या इथे आहोत। या मुंबईतील जर सर्व मोठे एसटीचे डेपो पाहिले तर त्यापैकी एक हा परळचा डेपो आहे, पण इथेही जर आपण पाहिलं तर दुरावस्थाच असलेली पाहायला मिळते। नक्कीच हा मोठा डेपो आहे, त्याच्यामुळे काही सुखसोयी ज्या आहेत त्या नागरिकांसाठी प्रवाशांसाठी देण्याचा प्रयत्न केला गेला आहे। सुसज्ज असंच आहे ते प्लॅटफॉर्म आहे इकडं आणि लोकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे। मात्र तरी देखील जर बाकी स्वच्छतेचा जर आपण हा सगळा आढावा घेतला किंवा मग बाथरूम शौचालय याचा जर आढावा घेतला तर इथे दुरावस्थाच असलेली पाहायला मिळते। दुर्गंधी जी आहे त्या सगळ्या शौचालयाच्या आसपास मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते। कालच स्वतः परिवहन मंत्री जे आहेत ते या एसटी डेपोच्या इथं आले होते आणि त्यांनी देखील ही सगळी दुरावस्था पाहिली। ते ज्यावेळेस ते कर्मचाऱ्यांची जी रूम आहे त्या रूममध्ये गेले तर तिकडे त्यांना दारूच्या बाटल्या आढळल्या आणि त्यानंतर त्यांनी कारवाई देखील केली। अशी सगळी परिस्थिती मुंबईतील एसटी डेपोची आपल्याला पाहायला मिळते। तर राज्यभरात जे एसटीचे डेपो आहेत त्यांची काय अवस्था असू शकेल याचा आपण एक अंदाज लावू शकतो। म्हणूनच लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण हे सगळे राज्यातले जे एसटी बस डेपो आहेत त्यांची काय नेमकी अवस्था आहे, नागरिकांसाठी प्रवाशांसाठी ते सुखकर आहेत का, त्याच्यामध्ये काय बदल केले गेले पाहिजेत याबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो। आणि परळच्या एसटी डेपोमध्ये देखील मुंबई शहरात असून देखील अशा एसटी डेपोमध्ये बदल करण्याच्या खास गरजा आहेत। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।